पुरणाची दिंड आणि त्याच्यावर तुपाची धार. अप्रतिम. आज नागपंचमी म्हणून मी आज केली पुरणाची दिंड. करायला एकदम सोपी आणि खायला टेस्टी. कशी करायची चला बघूया. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि करियन राईस चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी आनंदी कुणाल पाटील. मी माझ्या करियन राईस या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. पुरणाची दिंड करण्यासाठी आपल्याला आधी पुरण शिजवून घ्यायचंय. त्याकरता मी 1 वाटी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि तेवढंच आपल्याला गुळ घ्यायचंय. चण्याची डाळ आपल्याला 4 ते 5 तास भिजत घालायची किंवा तुम्ही रात्रभर जरी भिजत घातली तरी सुद्धा चालेल. हे बघा, चण्याची डाळ मी भिजत घातली होती. त्याच्यानंतर मी ही शिजवून घेतली. कुकरला 4 ते 5 शिट्ट्या करायच्या आणि एकदम अशी मऊ शिजवून घ्यायची डाळ. बोट चेपी अशी डाळ आपल्याला शिजवून घ्यायची. मी गॅसवर कढई ठेवलेली आहे तापत. त्याच्यामध्ये आपल्याला ही डाळ आहे शिजवलेली ती घालायची. मी डाळीचं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. ते पाणी मी नंतर वापरणारच आहे. ते कसं वापरायचं आपण बघणारच आहोत. त्याआधी ही डाळ आपल्याला घ्यायची. त्याच्यामध्ये मी तेवढंच गूळ घेतलाय, तो सुद्धा घालायचा. आता हे पुरण आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय. गूळ आणि डाळ ही व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचे. हे बघा, आता चांगलं हे मिश्रण एकजीव झालंय. गुळाचा पूर्ण पाक झालाय. आता मी गॅस बंद करते, कारण हे जसं थंड होईल तसं ते घट्ट होईल. मी गॅस बंद करते आणि हे पुरण आपण थोडंसं वाटीने वगैरे बारीक करून घ्यायचंय. हे पुरण गरम असतानाच आपल्याला थोडंसं मॅश करून घ्यायचं. एकदम आपल्याला डाळ करायचं नाहीये. डाळ थोडीशी अशी दाताखाली यायला पाहिजे इथपर्यंतच आपल्याला ती बारीक करायची. हे बघा, अगदी पटकन बारीक झाली आहे. थोडी जाडसर अशी मी बारीक करून घेतली. आता हे आपल्याला थंड होऊ देऊया. याच्यामध्ये पुरणामध्ये आपल्याला थोडीशी वेलची पावडर सुद्धा घालायची. ती मी आता घालते. याच्यामध्ये चव खूप छान येते. आणि थोडीशी घालूया जायफळ पावडर. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. छान, पुरणाची चव खूप छान लागते. हे मिक्स करून झालं. आता आपल्याला कणिक मळून घ्यायचे. तर त्यासाठी मी ही 1 वाटी कणिक घेतलेली आहे, गव्हाचं पीठ. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. आणि ते दिंड आपले जे आवरण आहे ते खुसखुशीत व्हायसाठी आपल्याला त्याच्यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालायचं. म्हणजे ते पीठ जे आहे ते एकदम खुसखुशीत होईल. हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. ठेवलेलं तर हे मी जे आपण डाळ शिजवली पुरणाची डाळ, त्याचं हे मी पाणी काढून ठेवलं. आणि ह्या पाण्याने मी आता ही कणिक मळून घेणार आहे. हे पाणी सुद्धा वाया जाणार नाही आणि कणिक सुद्धा आपली ह्याच्यामुळे एकदम खुसखुशीत होते आणि चव सुद्धा छान येते. मग आता मी हे पाणी थोडं थोडं ह्याच्यामध्ये घालून कणिक मळून घेणार आहे. कणिक आपल्याला खूप घट्ट पण मळायची नाहीये आणि एकदम सैलसर सुद्धा मळायची नाहीये. पण जशी पुरीला आपण कणिक मळतो त्याप्रमाणे आपल्याला कणिक मळून घ्यायचे. हे बघा, या पद्धतीने आपली आता ही कणिक मळून झालेली आहे. खूप घट्टही केली नाही आणि खूप पातळही केली नाही. त्या पद्धतीने आपल्याला हे कणिक मळून ठेवून द्यायचे. तर थोडंसं तेलाचा हात लावते. थोडंसं तेल घालते. व्यवस्थित सगळं तेल लावून घ्यायचं. दहा मिनिटाकरता आपण याला अशी रेस्ट देऊया. 10 मिनिटाकरता आपण अशीच झाकून ठेवूया. चला, आपण 10 मिनिटाकरता आपण कणिक ठेवली होती. तर कणिक थोडीशी हाताने मळून घ्यायची. कणिक चांगली मुरलेली आहे, चांगली मऊ झालेली आहे. हे बघा, तर हिचे आपल्याला गोळे करून घ्यायचे. या पद्धतीने गोळे करून घेऊया. आता हा गोळ आपल्याला लाटून घ्यायचा आहे, पुरीसारखं लाटून घ्यायचं आहे. खूप जाड लाटायचं नाही, एकदम पातळ कागदासारखं सुद्धा लाटायचं नाही.
हे बघा, तर आपले पुरी एवढं आपलं लाटून झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण पुरण घालायचं. हे बघा, पुरण घातलं की ह्या दोन्ही बाजू आपल्याला बंद करायच्या आणि इकडची बाजू सुद्धा दुमडून घ्यायची. या पद्धतीने आपल्याला ह्या अशा आपल्याला दिंड करून घ्यायच्या. हे बघा, आता आपली सगळी दिंड तयार झालेली आहे. पहिला वाफत ठेवायचं. हे बघा, ज्याच्यात आपण वाफत ठेवणार आहोत त्याला आधी खाली तेल लावून घ्यायचं, म्हणजे ते खाली चिकटायला नको. आता याच्यामध्ये आपली ही दिंड ठेवून द्यायची. एक पाणी गरम झाले, त्याच्यावर ठेवूया. 10 मिनिटांनी करता आपण हे वाफून घेऊया. हे बघा, छान अशी आपली दिंड तयार झालेली आहे. मी आता ती काढून घेते. पुरणाच्या दिंडाची रेसिपी आवडली तर मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी करण राईस चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.